नमस्कार. आज आपण मस्त चटपटीत अशी चायनीज भेळ कशी बनवायची ते बघणार आहोत. चला सुरुवात करूया. नूडल्सचं 150 ग्रॅमचं असं मोठं पॅकेट असतं, त्यातलं आपण अर्धच इथे वापरलेलं आहे. नूडल्ससाठीचं इतर साहित्य मी इथे दाखवलेलं आहे, परंतु यामध्ये मिरपूड दाखवायची राहिलेली आहे. यामध्ये साखर घालणं ऑप्शनल आहे. या पातेल्यामध्ये मी 2 ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं होतं, ते आता चांगलं उकळलेलं आहे. यामध्ये आता आपण या नूडल्स घालून 2 मिनटं मोठ्या गॅसवर उकळून घेऊया. आता गॅस बंद करून यावर झाकण ठेवून 5 मिनटं तसेच ठेवून देऊया, म्हणजे त्या मस्त नरम होतील. हे पहा, नूडल्स मस्त शिजून नरम झालेले आहेत. आता आपण या चाळणीत उपसून घेत आहोत व यावर गार पाणी घालून घेत आहोत, म्हणजे कुकिंग प्रोसेस थांबते. या नूडल्स आता ताटामध्ये पूर्णपणे गार करून घेऊया. आता यावर आवश्यक तेवढे मीठ तसेच यावर कॉर्नफ्लॉवर घालून ते व्यवस्थित लावून घेऊया. कॉर्नफ्लॉवर जास्त प्रमाणात लावू नये, अन्यथा त्याची लेअर फॉर्म होते. एका चांगल्या मोठ्या पसरट कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे आहे. तेल चांगले गरम झाल्यावर अगदी थोड्या थोड्या प्रमाणात या नूडल्स तळायला घ्यायचे आहेत. मध्यम आचेवर या नूडल्स आपण तळून घेणार आहोत. एकाच वेळी जास्त नूडल्स कढईमध्ये टाकल्यास पूर्ण तेल वर येऊन सगळीकडे पसरू शकतं. साधारणपणे 4 ते 5 मिनटे एका बाजूने व्यवस्थित नूडल्स तळल्यानंतर त्या दुसऱ्या बाजूने सुद्धा गोल्डन होईस्तोवर तळून घ्यायच्या आहेत. 12 मिनिटांमध्ये मध्यम आचेवर या नूडल्स तळून मस्त क्रिस्पी अशा झालेल्या आहेत. काढून घेऊया. याच पद्धतीने आपण उरलेल्या नूडल्सही तळून घेऊया. आता या नूडल्स आपण हाताने चुरून घेऊया. आता या सर्व भाज्या आपण सॉटे करून घेत आहोत. त्यासाठी 3 टेबलस्पून तेल मी यात घालून घेतलेले आहे. सुरुवातीला लसूण, आले तसेच कांदा व हिरवी मिरची घालून मोठ्या आचेवर चांगले परतून घेऊया. हे मिनिटभर परतल्यानंतर त्यामध्ये कांद्याची पात, सिमला मिरची व गाजर हे घालून मोठ्या आचेवर सॉटे करून घेऊया. नंतर यामध्ये कोबी व कांद्याची पात घालून परतून घेऊया. 5 मिनिटे ह्या भाज्या मोठ्या आचेवर परतल्यानंतर यामध्ये आपण चवीपुरते मीठ व मिरी पूड घालून घेतलेली आहे. तसेच गॅस कमी करून सर्व सॉसेसही यामध्ये घालून घेऊया. सॉसेस घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपण या नूडल्स यामध्ये घालून पुन्हा एकत्र करून घेऊया. खाताना या भेळेवर फ्राईड नूडल्स, भाजलेले शेंगदाणे व कांद्याची पात घालून सर्व करा. मस्त चविष्ट लागते ही भेळ. कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. चला भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.